सुजय विखे निलेश लंके यांच्या तुंबळ लढतीत निवडणुकीचं राजकारण रक्तबंबाळ झाल्याचा प्रकार काल घडलाय। यावरून सुजय विखे यांनी मारहाण झालेल्या कदम कुटुंबियांची रुग्णालयात जाऊन भेट घेत घाबरू नको, काळजी करू नको सांगत दिलासा दिलाय। याबाबत जखमी महिलेला 3-4 टाके पडल्याची माहिती मयूर कदम यांनी देत घडलेला प्रकार सांगितला। तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती। एक जण गाडीला आडवा झाला, त्याला म्हणलं बाजूला सरक, दारू प्यालेला होता। त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला। बाकीचे बी 5-25 जण आले, त्यांनी बी मारलं। माझ्या आईला एवढं लागलेलं आहे इथं बघा, जवळजवळ 4-5 टाके पडलेले आहेत। डोक्यातून रक्तबंबाळ झालेली, 6 टाके। बायकोवर पण हात उचललाय, माझी बहिणीवर हात उचललाय, सगळ्यांना मारलंय माझ्या। श्रीकृष्णनगर इथं आहे ना ही घटना झाली। ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा। श्रीकृष्णनगरकडे चाललो होतो, चालता चालता प्रचार चालू होता। तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत होता, बाकी सगळे प्रचारासाठी पुढे गेलते। तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली, हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला व्हा। तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले। तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर, माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे, साडी सगळं रक्तबंबाळ झाली। हा कोणता प्रचार करण्याची पद्धत? अहिल्यानगर येथे जी घटना झालेली आहे, सर्वात प्रथम मी सर्व महायुतीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने याचा निषेध व्यक्त करतो। ज्या घटना मागच्या 3 दिवसापासून घडत आहेत या अहिल्यानगरमध्ये, पोलिसांना धमकवण्याचं काम केलं जात आहे, सुशासन राहिलेलं नाही। आणि हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की ज्या नेतृत्व आज पोलिसांना धमक्या देतोय, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे त्या नेत्यांचे कार्यकर्ते मध्ये अशी भावना जर तयार झाली असेल की जर आमचा नेता पोलिसांना धमकवतो तर आम्ही काही करू शकतो। आणि याचाच परिणाम आज तुम्हाला पाहायला मिळाला की एक सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला 15-20 लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये। ही अहिल्यानगरमध्ये घडणारी राजकीय लोकांकडूनची पहिली घटना आहे। जर कोणाला असं वाटत असेल की इथं मुजुरी केलेली चालते, इथं दडपशाही चालते, तर याचं उत्तर जनता 13 तारखेला देईल हे मी स्पष्टपणे सांगतो। याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत की हे जे मागच्या आठवड्यापासून या नगर जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे राजकारणाच्या नावाखाली, याच्यावर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी ही माझी विनंती। निलेश लंके यांनी मात्र आम्हालाच त्रास देऊन आमच्यावर आरोप केले जातात। निवडणुकीतील त्रास दमबाजींचा संपूर्ण पाढाच वाचला। भाषण केलं, मारहाणीचं काही शांततेत बघितलं कुठं काय आहे का, असे आरोप करतात राव। बघितलं ना आमच्यावर आरोप, आम्हाला त्रास देऊन आमच्यावर आरोप, आम्हाला त्रास देऊन आमच्यावर आरोप। आमच्या सरपंचाला, आपल्या चिचुंडी पाटीलच्या सरपंचाला 50 पोलिसांनी जाऊन दमबाजी केली, बाहेर सरपंच ते केलं। आमच्या त्या येस ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडी सरांचं हॉटेल, चला आपल्यातलं एक सहकारी लोकसभेची निवडणुकीला लढितोय म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट हॉटेल दिले। तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे, त्याच्या आईला ऑपरेशनसाठी 40,000 रुपये खिशात होते। आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे 20,000 रुपये खिशात होते, ते 60,000 रुपये काढले म्हणले लिहून द्या। निलेश लंकेच्या प्रचाराचे पैसे वाटीत होते। दम दिला, तो कोण मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता, दम दिला आणि आमचे पोरं 6 वाजता उचलून नेले बळजबरी करून, आणि उचलून नेले पोलिसांनी, पोलीस स्टेशनला बसून ठेवले। आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे, ज्या अधिकाऱ्यांना त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना, पण जे काही पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना, काही पोलीस कर्मचारी आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला, आमचे सहकारी। पण या अधिकारी लोकांनी आम्हाला, बऱ्याच अधिकारी लोकांना त्रास दिला, त्यांच्याबद्दल बोललो। असं स्वतः यांचीच गुंडगिरी, दहशत, पोलीस बळाचा वापर करतात, महसूल विभागाचा वापर करतात, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि आम्हाला सांगतात ही विखे लंके लढतीत साम दाम दंडभेदाचा संपूर्ण वापर केला जातोय का? खरं खोटं काय आणि रक्तरंजित लोकशाहीबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दल आपले विचार कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। धन्यवाद।